अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला, तिथीला, वाराला अतिशय महत्त्व आहे आणि अशा या तिथीला, सणाला, वाराला श्रावण महिन्यापासून खूप सुरुवात झालेली असते। श्रावण महिन्यात सोमवार, मंगळवार असतील, श्रावणातले जीवनी मातेचे शुक्रवार असतील, नागपंचमी, नारळी पौर्णिमा असे विविध सण साजरे झाले। त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आवडीचे गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि त्यानंतर विसर्जन झालं। म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन करून त्यांची सेवा केली, त्यांची पूजा अर्चा जे काय ते सगळं करून त्यांचं विसर्जन केलं आणि आता येत आहे नवरात्री म्हणजे दसरा। आपल्या आवडत्या कुलदेवीची सेवा, ही देवीची स्थापना आपण करत असतो। देवीला आपण बसवत असतो घटावरती। कोणाच्या घरामध्ये घट असतात, कोणाच्या घरामध्ये फक्त देवीला आपण माळ आणि नैवेद्य दाखवत असतो। तर अशा ह्या आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देवीचे आगमन होते। प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी करतात आणि ह्या घटस्थापनेपासून पुढील 9 दिवस देवीच्या विविध रूपाची आपण पूजा करतो आणि घट बसवतो आणि हे घट आपण 9व्या दिवशी विसर्जन करतो, देवीचं विसर्जन करतो आणि 22 सप्टेंबरला देवी आपली जी येणार आहे, पृथ्वी तलावरती आपली देवी येते। ही म्हणजे बघा, प्रत्येक वर्षी देवी वेगवेगळ्या वाहनावरून पृथ्वी तलावरती आगमन करत असते आपली सेवा करून घेण्यासाठी आणि ह्या वर्षी सोमवारी 22 सप्टेंबरला आपली कुलदेवी दुर्गा माता महालक्ष्मी जी आहे ती हत्तीवरून आलेली आहे। त्यामुळं आपल्या ह्या नवीन म्हणजे नवरात्रापासून जी देवी हत्तीवरून आली, आपल्या आयुष्यामध्ये धन संपत्ती, शेतकऱ्यांना पिकासाठी पाऊस पाणी हे खूप चांगलं आहे। त्यामुळं आपल्याला देवीची मनापासून सेवा करायची। आता ह्या 9 दिवसात आपल्याला कोणते रंग, नैवेद्य कोणता, माळ कोणती, देवीचं रूप कोणतं, मंत्र कोणता हे सगळं बघायचं आहे। तर बघा, नवरात्रीचा पहिला दिवस आहे तो 22 सप्टेंबर सोमवारी आहे आणि ह्या 22 सप्टेंबरला आपण घट बसवणार आहे। घट म्हणजे काय, एक पत्रावळी घेणे, त्यावरती काळी माती घालतात, त्यात मिक्स कडधान्य, त्यावरती कोणाच्या म्हणजे प्रत्येकाच्या पद्धती, प्रत्येकाचे रीतिरिवाज वेगळे असतात। कोणी त्या देवीचा फोटो ठेवतं, कोणी एक मडकं मातीचं ठेवतं, अशा पद्धतीनं हे करत असतात। तर ह्या पहिल्या दिवशी 22 सप्टेंबरला सोमवारी देवीची सुरुवात होणार आहे। रंग आहे पांढरा, नैवेद्य गाईचं तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ आणि हा पहिली माळ जी आहे आपण बघा घटावरती, जो कोणी घट बसवतो त्याने घटाला घाला किंवा जर तुम्ही घटावर घट बसवत नसाल तर देवीला ही माळ, तुमच्या कुलदेवीला ही माळ अर्पण करायची, नैवेद्य दाखवायचा। पहिली माळ आहे ती 11 विड्याच्या पानांची माळ आहे आणि फुलांची माळ कोणती आहे, शेवंती किंवा सोनचाफ्याची माळ आहे आणि मंत्र जो आहे ओम देवी शैल्यपुत्रे नमः। ही देवीचं रूप जे आहे ते शैल्यपुत्री देवीचं रूप आहे। दुसरा दिवस जो आहे तो मंगळवार 23 सप्टेंबरला, रंग आहे लाल आणि नैवेद्य आहे साखर। मग तुम्ही खडी साखर दाखवा किंवा तुमच्या घरातली जी साखर आहे ती दाखवू शकता। ह्या दिवशी आपण घटाला किंवा देवीला जी माळ अर्पण करणार आहे ती गोकर्ण फुलाची किंवा पांढरी फुले, मोगरा अशा पद्धतीची माळ आपण अर्पण करणार आहे आणि या दिवशी मंत्र जो आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः आणि देवीचं रूप कुठलं आहे, ब्रह्मचारिणी रूप। आता तिसरा दिवस जो आहे ह्या दिवशी बुधवार आहे, 24 सप्टेंबर आहे, रंग निळा आहे, नैवेद्य दुधाचा आहे आणि तुळशीच्या पानांची माळ आणि फुलाची माळ। त्यानंतर बघा ओम देवी चंद्रघंटाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि रूप आहे चंद्रघंटा। आता तिसरा दिवस आणि तिसरा आणि चौथी माळ एकाच दिवशी म्हणजे गुरुवारी 25 सप्टेंबरला आणि 24 सप्टेंबरला एकच माळ आलेली आहे। त्यानंतर बघा चौथी माळ जी आलेली आहे ते शुक्रवारी
26 सप्टेंबरला रंग आहे पिवळा आणि नैवेद्य आहे मालपुवा किंवा गोड भजी, जे आपण गव्हाचं पिठामध्ये गुळ घालून जे गुलगुले कोणाच्या इकडे म्हणतात, गोड भजी म्हणतात ते, आणि माळ आहे केशरी किंवा भगवी फुले। मंत्र काय, ओम देवी कुष्मांडे नमः आणि रूप आहे कुष्मांडा देवीचे। तर हे झाले ते। आता 5वी माळ शनिवारी 27 सप्टेंबरला आलेले आहे। रंग आहे हिरवा, नैवेद्य केळीचा आहे आणि माळ जी आहे 11 बेल पानांची माळ आहे आणि मंत्र जो आहे ओम देवी स्कंद माताय नमः, रूप स्कंद मातेचं आहे। 6वी माळ जी आहे ती 28 सप्टेंबरला आलेली आहे। रंग ग्रे म्हणजे राखाडी आहे आणि नैवेद्य जो आहे तो मधाचा आहे। माळ कर्दळीच्या पानांची फुलांची आहे आणि मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमः आणि रूप जे आहे देवीचं ते कात्यायनी देवीचं रूप आहे। 7वी माळ जी आहे ती 29 सप्टेंबरला आलेली आहे। रंग आहे केशरी, नैवेद्य कडाकणीचा आहे। कडाकणी म्हणजे आपण जे मैदा किंवा गव्हाच्या पिठामध्ये साखर घालून मळतो आणि त्याच्या कडाकण्या म्हणजे थोडक्यात आपण पुरीसारख्या ज्या कडाकण्या करतो त्या कडाकण्याचा नैवेद्य आहे। माळ जी आहे ते झेंडूच्या फुलाची माळ आहे। नैवेद्य आहे कडाकणी, रूप आहे काल रात्री आणि मंत्र आहे ओम देवी काल रात्राय नमः। आणि 8वी माळ जी आहे ती मंगळवारी 30 सप्टेंबरला आहे। रंग आहे मोरपंखी, नैवेद्य खीरपुरीचा आहे। माळ शेवंतीच्या फुलाची आहे आणि मंत्र ओम देवी महागौरे नमः आणि रूप आहे महागौरीचं। आता 9वी माळ जी आहे ती बुधवारी 1 ऑक्टोबरला आहे। रंग गुलाबी आहे, नैवेद्य पांढऱ्या तिळाचा आहे। माळ लिंबाची आहे आणि मंत्र ओम देवी सिद्धिदात्रे नमः आणि रूप आहे सिद्धदात्री। अशा प्रकारे 9 दिवस 9 माळा 9 नैवेद्य 9 रंग हे आपण करायचे आहेत। आणि 10व्या दिवशी आपला दसरा शिव म्हणजे आपण सोनं जे असतं ते प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येक पद्धत वेगळी असते। 10व्या दिवशी तुम्ही देवीची पूजा करायची आहे, देवीला अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर देवीला पुरणपोळीचा दसरा म्हणून नैवेद्य दाखवायचा। अशा पद्धतीने आपल्याला 9 दिवस नवरात्रीचे साजरे करायचे। जेवढी जास्ती सेवा करता येईल तेवढी तुम्ही ह्या 9 दिवसात देवींची वेगवेगळ्या रूपातली सेवा करायची। हा उपाय नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। 2 दिवस मी काही कारणास्तव व्हिडिओ टाकू शकले नाही, त्याबद्दल सगळ्यांची माफी मागते। तुम्हा सगळ्यांना नवदुर्गेचा भरभरून आशीर्वाद मिळाला आहे। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी पूर्ण झालेत आणि जे कोणी सेवा मनापासून करेल त्याला सगळं भरभरून मिळतं। कुणाचं वाईट चिंतू नका, नेहमीच सगळ्यांचं चांगलं व्हावं असं म्हणा, नेहमी तुमचं चांगलं होईल। श्री स्वामी समर्थ।